गोंधळ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झालाय आणि पहिला तर तुम्ही पाहिलाच असेल. दुसरा ट्रेलर जवळजवळ 2 मिनिटाचा आहे. पण आपण आधी पहिल्या ट्रेलरबद्दल बोलूया. मराठी चित्रपटसृष्टी ही पॅन इंडियात जाणार असं एक पहिलं पाऊल म्हणजे इलाईराजा. कारण गोंधळ या चित्रपटात इलाईराजा हे म्युझिक डायरेक्टर आहेत. इलाईराजा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पद्मविभूषण पुरस्कार मिळवलेले एक ज्येष्ठ संगीतकार आहेत. त्याचबरोबर अजय आणि आर्या आंबेकर हे प्रमुख सिंगर आहेत. त्यानंतर माझ्या मते संतोष डावकर हे सगळ्यांसाठीच नवीन दिग्दर्शक असते. त्यांनीच गोंधळ ह्या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि त्यांनीच हे दिग्दर्शनही केलेलं आहे. पहिल्याच ट्रेलरमध्ये आपल्याला एक ओळखीचा आवाज ऐकायला मिळतो, तो म्हणजे किशोर कदम. गोंधळात खंडेराया येतो आणि नवरा नवरीच्या आयुष्यातली समधी विघ्न सोबत घेऊन जातो. किशोर कदम हे एक ज्येष्ठ नट आहेत आणि त्यांचा आवाज, त्यांची ऍक्टिंग हे प्रत्येक चित्रपटात आपली एक छाप सोडून जातात. किशोर कदमांचा आवाज म्हणजे ह्या कथेसाठी किंवा या ट्रेलरसाठी किंवा या पूर्ण चित्रपटासाठी एक खास गोष्ट असणार आहे. कारण तो गोंधळ कसा होतो, काय होतो याचे बारकावे ज्यावेळी आपल्याला एका स्टोरी टेलिंग पॉईंटमधनं ऐकायला मिळतात तेव्हा एक वेगळा फील येतो. कारण त्यावेळी फक्त बॅकलाईक आवाज चालू असतो आणि पुढे सीन अशा पद्धतीने चालू असतात की ते पूर्णपणे आपल्या डोळ्यात आणि मनात उतरतात. आणि तसं पाहायला मिळेल असं थोडक्यात या ट्रेलरवरून आपल्याला बघायला पण मिळते. संतोष डावकर सरांची मुलाखत बघितली. त्यांनी गोंधळाची आयडिया त्यांना कुठनं सुचली हे त्या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या म्हणजे त्या मुलाखतीनुसार किंवा ते ज्या पद्धतीने बोलले त्यानुसार त्यांच्या मामाच्या गावाकडे किंवा त्यांच्या आजोबांच्या गावाकडे गेले असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ते गोंधळ बघितलेत त्याच पद्धतीनं व्हिज्युअलायझेशन्स असतील किंवा त्याच पद्धतीची लाईट्स वगैरे. कारण ते या मुलाखतीत सांगतात की पहिला फोकस वगैरे असे काही लाईटची जास्त साधनं नसायची, त्यामुळे त्या दिवट्या आणि मशालीच्या उजेडात जो काही गोंधळ बघायला मिळायचा आणि ज्या पद्धतीची आता तर खूप वेगळ्या पद्धतीनं कदाचित असेल काही प्रमुख गोष्टी सोडल्यास, पण पूर्वी एक वेगळी वाईब असणार 100% आणि ती वाईब त्यांनी या चित्रपटात उतरवायचा प्रयत्न केला हे आपल्याला या पहिल्या ट्रेलरमधूनच दिसते. दशावतार नंतर गोंधळ सारखा एक चित्रपट आपल्या सिनेमासृष्टीत म्हणजे येत आहे हे पाहताना पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडून आपल्या अपेक्षा वाढायला लागल्यात असं आपण म्हणू शकतोय. कारण दशावतारने एक स्कोर करून ठेवला आणि त्याच्या पुढे जाणं हे गोंधळसाठी कितपत शक्य किंवा अशक्य आहे हे आपण 14 नोव्हेंबर नंतरच बघू शकतोय. आपण पहिल्या ट्रेलरमध्ये बघतोय की एक लहान मुलगा गोंधळ का करतात अशा पद्धतीनं विचारपूस करतोय. त्यानंतर किशोर कदमांचा आवाज येतोय की गोंधळात खंडोबा येतोय आणि नवरा नवरीच्या आयुष्यातील सगळी विघ्न घेऊन जातोय. आणि आपण बघतोय की गोंधळ म्हणजेच संसाराची सुरुवात असते. आपल्या इथे लग्न झाल्यानंतर 5 दिवस सगळ्या गोष्टी रीतीभाती झाल्यानंतर 5व्या दिवशी गोंधळ असतो, पूजा असते आणि त्यानंतर नवरा नवरीचा खरा संसार चालू होतो. गोंधळ चित्रपटाची कथा आणि जे काय आपण बघणार आहे सगळ्या चित्रपटामध्ये ते कसे एकमेकाला जोडले गेले हे पाहण्यासाठी उत्सुकता वाढली होती पहिल्या ट्रेलर नंतर आणि ती उत्सुकता अजून वाढली कारण दुसरा ट्रेलर लॉन्च झालाय. आणि आपण या दुसऱ्या ट्रेलरमध्ये बघू शकतोय की ही कथा थोडक्यात कशी चालत्या. खून असतील, मारामाऱ्या असतील, लफडी असतील, बाईच्या मागं धावणारी जो पाटलांचा मुलगा आहे तो असेल किंवा तिचं पण म्हणजे थोडक्यात लफडी. त्यानंतर राजकारण असेल, गावात नवीन नवरी ज्या घरात आल्या त्या घराला गावात त्यांची इबरत कशी वाचवायची अशा पद्धतीचा एखादा सीन असेल. परत गावात श्रेष्ठत्वाची जी ओढाताण चालू आहे ती असेल. गोंधळ हा किती पूर्ण त्या गावभर पसरलाय किंवा तो गोंधळ किती ह्यूज पद्धतीनं आपल्याला त्या सिनेमामध्ये दिसणार आहे हे आपण त्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये बघू शकतोय. आणि त्यामुळं हा चित्रपट बघायची आणखीन म्हणजे इच्छा तीव्र झाल्या. गोंधळापासून चालू होऊन गोंधळावरच कशी येऊन थांबेल किंवा गोंधळ कशा पद्धतीने या चित्रपटाला पुढे घेऊन जाणार आहे किंवा गोंधळातील काय फॅक्ट्स असणार आहेत जे या चित्रपटाला धरून असणार आहेत. किंवा आपण दशावतार बघितलं, दशावतार नावानुसारच त्या पूर्ण कथा ती पुढे चालत गेलेली आहे. दशावतार कशा पद्धतीने ते रिप्रेझेंट केले गेलेत. आपण पहिल्या ट्रेलरमध्ये बघितलं की खंडोबाचं नाव तिथं आपल्याला दिसतंय. गोंधळ आणि त्यातले कॅरेक्टर किंवा गोंधळातली जी काय बारकावे असणार आहेत ते कसे या कथानकाला पुढे घेऊन जाणार आहेत असं काय पद्धतीचं आपल्याला बघायला मिळणार आहे का हे आपल्याला 14 नोव्हेंबर नंतरच कळू शकते. आणि त्यामुळं तुम्ही पण 14 नोव्हेंबरला नक्की गोंधळ चित्रपट बघायला जावा. कारण मराठी चित्रपटसृष्टीला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एकमेव म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातली एकमेव बॉलिवूड सोडून द्या, कारण बॉलिवूडमध्ये खूप चुकीच्या गोष्टी आपल्याला माहित आहे आणि मराठी चित्रपटसृष्टी कुठंतरी टॅलेंटला वाव देते. त्यामुळं मराठी चित्रपटसृष्टीला तुम्ही
नक्की सपोर्ट करायला पाहिजे आणि आपणच करायला पाहिजे, कारण आपली संस्कृती किमान अशा चित्रपटांना तर आपण नक्की सपोर्ट करायला पाहिजे ज्यातून आपली संस्कृती रिप्रेझेंट होते, आपलं रिजन रिप्रेझेंट होते. ज्या पद्धतीनं आत्ताच्या जगात बोललं जाते की बाबा आपल्या ज्या काही लोककथा आहेत त्या फक्त भाकड कथा आहेत, ते कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा जे आपल्या लोककथा आहेत ते खरंच आपला इतिहास आहे हे आपल्याला लोकांच्यात किंवा आपल्यात पण रुजवण्यासाठी गोंधळ, दशावतार यांसारखे चित्रपट खूप महत्त्वाचे आहेत. कांतारा आपण बघितलायच आणि कांतारा सारखाच किंवा कांताराच्या बेसिसवर म्हणण्यापेक्षा त्या जोड असलेले हे चित्रपट आपण नक्की बघायला पाहिजे, कारण हे खूप खास असणार आहेत. आणि गोंधळ म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आवडता विषय असतो आणि हा चित्रपट बघायला सगळीजण नक्की जाऊया. नक्कीच 14 नोव्हेंबर नंतर आपण किंवा चित्रपट बघून आल्यानंतर मी नक्कीच त्याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो पण तुम्ही बघावा. तो बघून पण तुम्ही ठरवू शकता की या मूवीला जायचं का नाही, त्यामुळं नक्की वाट बघा.